नमस्कार. नमस्कार. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत धुळे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व तसेच धुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन, सारथी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या अनेक दिवसांपासून या लॉकडाऊनच्या काळामध्ये क्रीडा खेळाडूंसाठी विशेष करून ऑनलाईन वर्गाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच ऑनलाईन वर्गामध्ये मी राहुल मीनाक्षी शिवानंद बिराजदार आज तुमच्यासोबत क्रीडा विश्वातील मासिक पाळी या संदर्भात संवाद साधणार आहे. मित्र, मुळात ज्या स्पर्शातून जीव घडतो त्या स्पर्शाला विटाळ मांडण्याची प्रथा या भूतलावरती अस्तित्वात आहे. मुळात तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की एक पुरुष असून या महिलांच्या संदर्भातील विषयाशी बोलताना हा नेमका कस काय करतो किंवा याची गरज का वाटली असावी. हो, सांगतो. एकंदरीत या कामाला सुरुवात झाली ती 2016ला. मुळात 2015 साली मनात एक प्रश्न होता की या समाजासाठी, या समाजामध्ये जन्म घेतल्यानंतर ना मातृऋण, पितृऋण, मित्रऋण, गुरुऋण याच्याही पलीकडे जाऊन समाज ऋण फेडण्याची एक गरज आहे आणि तीच आवश्यकता म्हणून एका विषयावरती काम करण्याची संधी चालून आली आणि सामूहिक क्षेत्रातील अनेक गोष्टी कळत गेल्या, माणसांमध्ये वावरत गेलो, प्रवास वाढत गेला, वाचन वाढत गेलं आणि कळत न कळत अनेक विषयांचा उलगडा होत गेला आणि सुरुवात झाला ब्लीड सेफली या मोहिमेत. ब्लीड म्हणजे ज्याला आपण रक्त किंवा वाहणे असं म्हणतो आणि सेफली म्हणजे सुरक्षित वाहन. मुळात हे खूप महत्वाचं असतं. जसं वयाच्या विशिष्ट टप्प्यांमध्ये आपल्याला अनेक बदलांना सामोरे जावं लागतं. अगदी त्याच्याच पद्धतीने आपल्याला आयुष्यामध्ये सुद्धा वयाच्या विविध टप्प्यांवरती आपल्या शरीरामध्ये अनेक बदल हे जाणवतात. मग याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा बदल जाणवतो तो म्हणजे वय वर्ष. मुलींच्या बाबतीत 10 ते 15 दरम्यान आणि मुलांच्या बाबतीत 15 ते 20 दरम्यान. ज्याला आपण मुलींच्या बाबतीमध्ये मासिक पाळीला सुरुवात होते आणि मुलांच्या बाबतीमध्ये दाढी मिशायला सुरुवात होतात. म्हणजे थोडक्यात 10वी नंतर ना कॉलेजमध्ये पहिलं पाऊल पडतं. अगदी त्याच पद्धतीनं जितका उत्साह तुम्हाला असतो त्यापेक्षाही काही पटीनं बदल हे शरीरामध्ये होत असतात. मग हे सगळं बदल होत असताना कुठेतरी मनामध्ये, डोक्यामध्ये आणि डोळ्यांभोवती फिरणाऱ्या समाजामध्ये अनेक प्रचंड प्रकारचे बदल आपल्याला जाणवतात. काल परवापर्यंत मी ठीक होते, मग आज नेमकं आज असं का झालं? आज माझ्या नेमका आवाजात का बदल होतोय? मला सारखं आरशासमोर का पाहावंसं वाटतं? अगदी मुलं आणि मुलांच्या बाबतीत हे सर्रास घडतं आणि ते घडणं हे अगदी नैसर्गिक असतं.
नैसर्गिक जरी असला तरी समाजामध्ये या विषयाला घेऊन अनेक प्रकारचा बाऊ केला जातो लहानपणापासून. हो, जे ज्यावेळेस पहिल्यांदा मुलगी वयात येते त्यावेळेस जर काही झालं तर पहिल्यांदा हेच विचारलं जातं किंवा तिला हेच सांगितलं जातं, तिने काही जरी विचारलं तरी एकच उत्तर असतं घरच्यांकडून की तू त्या तिकडे बस. अगदी 5 दिवस कशाला शिवायचं नाही, नवे कपडे नेसायचे नाहीत, एक न एक अशा अनेक गोष्टी तिच्यापर्यंत लादले जातात. हो, लादले. कारण जे मागच्या पिढीनं एका स्त्रियावरती लादलेलं असतं तीच गोष्ट ती स्त्री तिच्या मुलींवरती मुलांवरती लादत जाते. हो, अगदी पूर्वीपासून ते आतापर्यंत. म्हणजे थोडक्यात काय, जे पाठीमागचं आलं त्याला कंट्रोल-C करणं, पुढच्या पिढीमध्ये कंट्रोल-V करणं, म्हणजे कॉपी अँड पेस्ट नावाचा हा जो प्रकार आहे तो विचारांच्या बाबतीमध्ये, मासिक पाळीच्या बाबतीमध्ये सर्रासपणे गेली कित्येक वर्षापासून आपल्याला जाणवतो आणि ते समाजामध्ये पाहायला मिळतं. नेमका प्रश्न पडतो की या प्रश्नावरती काम करण्याची गरज का आहे. त्याचं जर 2-3 तुम्हाला दाखले द्यायचे गेले तर गेल्या 3-4 वर्षाखाली दिल्लीमध्ये केवळ 12 वर्षाच्या एका मुलीने मासिक पाळी आल्यामुळं तिला त्यावेळी योग्य वयात योग्य वेळी योग्य माहिती न मिळाल्यामुळं तिनं चक्क आत्महत्या केलं. इतकंच काय, नेपाळ सारख्या ठिकाणी किंवा भारतामधील काही दुर्गम भागांमध्ये कुर्मा, ज्याला नेपाळी भाषामध्ये छापडी म्हणतात, ही प्रथा वापरली जाते. ह्या प्रथेचा अर्थ असा आहे की मासिक पाळीच्या दरम्यान 5 दिवस त्या महिलेनं तिच्या घरामध्ये न राहता गावाबाहेर एखादी छोटीशी झोपडी असते, ज्याच्यामध्ये लाईटची सुविधा असते का माहित नाही, तिच्यामध्ये स्वच्छतेच्या गोष्टी असतात का माहित नाही, पण तिला 5 दिवस तिथं राहावं लागतं. अगदी दारातनं ताट सरकवण्यापासून तिला सगळं झेलावं लागतं. मागच्या 2 वर्षाखाली एक सर्वे करण्यात आला होता नेपाळमध्ये. 400 मुलींचा सर्वे झाला. त्याच्यामध्ये 77% मुलींनी सांगितलं की आम्हाला मासिक पाळीच्या दरम्यान बाहेर राहण्यासाठी आमची स्वतःची अशी घरं आहेत. मग विचार करा, 21व्या शतकामध्ये जर हे सगळं घडत असेल तर आपण विज्ञानाच्या या युगामध्ये नक्कीच त्या विज्ञानासोबत धावत आहोत का. कुठेतरी आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या कृतीमध्ये नक्कीच तफावत जाणवते, हे मात्र खरं. मग हे सगळं करत असतानाचा परिणाम समाजावरती कसा होतो, तर या कुर्मा नावाच्या किंवा छापडी नावाच्या प्रथेमध्ये 2018 सालच्या गजे वादळामध्ये, म्हणजे पावसाळ्याच्या दरम्यान ज्या मुली झोपडीमध्ये राहत होत्या अशा मुलींवरती नैसर्गिक आपत्तीमुळे कधी झाडं पडून तर कधी साप चावून 17 ते 18 मुलींना प्राण गमवावे लागले. अहो, इतकंच काय, विदर्भामध्ये गेल्या 6 महिन्याखालची घटना आहे. एक महिला ही मासिक पाळीच्या दरम्यान बाहेर होती, तिला योग्य वेळी दवाखान्यात सुद्धा नेण्यासाठी लोक हात लावत नव्हते. शेवटी पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये गावांचा विरोध घेत तिला दवाखान्यापर्यंत पोहोचवण्यात आलं. मग इतकं साऱ्या महिलांच्या बाबतीत का घडतं, कशामुळे घडतं, या सगळ्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी मी बीड सेफली या मोहिमेची सुरुवात केली. मुळात ज्यावेळेस मी पहिल्यांदा 10वीला होतो, जसं आपण प्रत्येक जण शाळेत असतो, त्यावेळेस विज्ञानामध्ये आपल्या स्त्रियांच्या व पुरुषांच्या प्रजनन संस्थेविषयी एक 2 पानाचा साधासा छोटासा संकल्पना असते. परंतु आपल्या या शिक्षण प्रणालीमुळं अनेक शिक्षक, पालक, विद्यार्थी या विषयावरती बोलायला पुढे येत नाहीत. मग फार फार तर शाळामध्ये तो विषय आल्यानंतर ना, बाळांनो हा जो पेज आहे ते तुम्ही घरी वाचून या, काय अडचण येईल तर उद्या विचारा. खरं तर ज्या वयामध्ये आपल्याला 2+2 = 5 जर असं म्हटल्यानंतर ना, सर का ही विचारायची हिंमत होत नाही शिक्षकांना. त्या ठिकाणी ज्या विषयावरती बोललं जात नाही, ज्यावरती शिक्षकांनी व्यवस्थित बोलत नाहीत, त्या विषयावरती एखाद्या मुलानं किंवा एखाद्या मुलीनं प्रश्न विचारणं म्हणजे त्याच्यासाठी ती अपमानाची गोष्ट ठरू शकते. कारण
या समाजातील एकंदरीत परिस्थितीनं मासिक पाळीच्या विषयीमध्ये ही भावना कुठेतरी निर्माण केलेली आहे. एकंदरीत हे सगळं करत असताना कुठेतरी वाटत होतं हे कुठेतरी चुकतंय आणि माणूस म्हणून आपल्याला अजून खूप काही शिकायचं आणि करायचं. वाचन वाढत गेलं. मासिक पाळी या विषयावरती वाचता वाचता लैंगिकता शिक्षणाकडे मी वळू लागलो. तेव्हा मला सेक्स अँड सेक्शुअल एज्युकेशन विषयी माहिती कळत गेली. मग मला कळू लागलं की ज्यावेळेस मी एका शाळेमध्ये जातो आणि विचारतो, सर मला असं असं याविषयी सत्र घ्यायचंय, त्यावेळेस ते पहिला प्रश्न असतो की तुम्ही सेक्स एज्युकेशन वरती बोलणार आहात का? मला त्यांना सांगावं लागतं, नो सर, आय एम नॉट टॉकिंग अबाउट सेक्स एज्युकेशन, आय एम गोइंग टू टॉक अबाउट सेक्सुअल एज्युकेशन विच इन्क्लुड्स ऑल द हार्मोनल चेंजेस. म्हणजे त्यांना सांगावं लागतं की लैंगिक शिक्षण आणि लैंगिकता शिक्षण म्हणजे लैंगिक आणि लैंगिकता याच्यामध्ये फरक आहे. आपल्याकडे कसं आहे की या सोशल मीडियाच्या वावरामुळे जिथे जिथे लैंगिक हा शब्द येतो, जिथे जिथे येतो त्यावेळेस आपण एकच तिथे शिक्का मारतो, तो म्हणजे सेक्स एज्युकेशन. आणि आपली संकल्पना इतकी सीमित झालेली आहे की आपल्याला सेक्स म्हणलं की स्त्रियांचं प्रजनन अवयव आणि पुरुषांचं प्रजनन अवयव याच्या पलीकडे आपली भूमिका जात नाही. मग कुठेतरी प्रणय क्रीडा असेल यांच्यामध्ये आपण अडकत जातो आणि त्यांनाही असं वाटतं की कोणीतरी येतोय आणि तो काहीतरी प्रणयाबद्दल बोलतोय की काय, पण मुळात असं काहीच नसतं. आणि प्रत्येक वयामध्ये लैंगिकता भाव हा असतोच. याच्यामध्ये भिन्नलिंगी आकर्षण आलं, काही शारीरिक बदल आले, काही मानसिक बदल आले. त्या सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना त्या कोवळ्या मनांवरती हे लैंगिकतेचे धडे गिरवणं तितकंच गरजेचं असतं. परंतु मुळात हे लैंगिकतेचे धडे शाळेत कमी आणि बाहेर सोशल मीडियावरती जास्त गिरवले जातात, म्हणून आपल्यामध्ये अनेक गैरसमज हे निर्माण होत जातात. मग ही कुठेतरी संवादाची दरी कमी करण्यासाठी आम्ही शाळेमध्ये वावरू लागलो. मग जसं मी सांगितलं की तुम्हाला लैंगिक शिक्षण आणि लैंगिकतामध्ये काय फरक आहे. सेक्स आणि सेक्शुअल. सेक्सचा अर्थ तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगला माहिती असेल. सेक्सुअल म्हणजे काय, तर डोक्याच्या केसापासून जे पायाच्या तळव्यापर्यंत वयात आल्यानंतर ना ज्या ज्या गोष्टी बदल होतात, ज्या गोष्टींमध्ये मानवाचे लिंगभाव बदलतात, त्यानुसार होणारी जी काही कृती असते ती लैंगिकता कृती असते. मग याला अनुसरून असणारे अनेक गैरसमज आपल्या समाजामध्ये आढळतात. मग एकंदरीतच हे सारं चालू असताना आपल्याला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. हो, अनेक गोष्टींना. मी तुम्हाला काही गोष्टींचा उलगडा आता करणार आहे. बघा, पहिली गोष्ट म्हणजे मासिक पाळी ही संकल्पना मुळात अतिशय छोटी अशी ही संकल्पना आहे. दर महिन्याला त्या महिलेला या प्रक्रियेतून जावं लागतं आणि भूतलावरील जिथे जिथे महिला आहेत तिथं मासिक पाळीविषयी अनेक गैरसमज आपल्याला आढळतात. अगदी ग्रामीण भागापासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत. ते तुम्हाला वाटत असेल की फक्त भारतातच गैरसमज आहेत का, तर मुळीच नाही. देश विदेश परदेश जिथं जिथं महिलांचा संबंध आहे तिथं या मासिक पाळीविषयी गैरसमज आपल्याला आढळतात. अगदी ही इतकी छोटीशी आणि नैसर्गिक प्रक्रिया असताना सुद्धा याच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन मात्र अतिशय वेगळा आहे. अशा पद्धतीची चित्र आपल्याला शाळेमध्ये पाहायला मिळालं जातं. हो, पुस्तकामध्ये किंवा कधी कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहत राहतो. चित्र म्हणजे स्त्रियांच्या प्रजनन संस्थेविषयी असणारी माहिती असते. मग यातली भागं असतील, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचे आहेत. परंतु याच्याही पलीकडे जाऊन काय होतं मासिक पाळीमध्ये, फार फार तर दर महिन्याला 2 स्त्री बीज ही बाहेर टाकली जातात. त्याच्यामुळे रक्तप्रवाह होतो आणि थोडाफार त्रास जाणवतो आणि या त्रासातून प्रत्येक महिलेला जावं लागतं. परंतु याच्यापेक्षाही जास्त त्रास कुठला होतो, तर तो म्हणजे मानसिक त्रासाचा, ज्याला आपण मानसिक पाळी असं संबोधूया. कारण मुली वयात आल्यानंतर अनेक प्रकारचे टॅबूज, अनेक प्रकारची गैरसमज तिच्यावरती लादली जातात आणि केवळ अंधश्रद्धेपोटी किंवा भीतीपोटी अनेक महिला बुद्धी गहाण ठेवून त्या अंधश्रद्धांना शरण जातात आणि त्याच्यामुळे अनेक गोष्टी तिच्या आयुष्यावरची
घडत राहतात. मग नेमकं या सगळ्या गोष्टींचा, या महिलेचा क्रीडा विश्वाशी कसा संबंध येतो, हे एक नवीन गोष्ट आहे. मुळात एकीकडे खेलो इंडियाचा नारा देत खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आणि दुसरीकडे सुखसोयीच्या नावाने बोंबाही मारायच्या, असे एकंदरीत त्या समाजाची दरी आहे. आणि ही परिस्थिती प्रत्येक घटकांमध्ये असणार आहे. मग ही दरी कुठंतरी आम्हाला आणि तुम्हाला मिळून कमी करता येते. कारण मी आणि तुम्ही एकत्र आलो तर हा समाज असणार, आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी समाज एकत्र येतो त्यावेळेस हे राष्ट्र असणार आहे, आणि अर्थात हे जग असणार आहे. आणि आपण सगळे या भारताचे भावी शिलेदार आहोत, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन शिल्पकार आहोत. त्यामुळं आपण सर्वांनी आपल्या विविध टप्प्यांमध्ये, सध्या तुम्ही कुणाचे लेकरं असाल, मित्र असाल, भविष्यात जाऊन एखाद्याची पती बनाल, पत्नी बसनाल, आई बनाल, बहीण बनाल, भाऊ बनाल, सासू सून, आजी आजोबा, इथपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यांमध्ये आपल्याला हे कंट्रोल सी कंट्रोल व्ही थांबून कुठंतरी नवीन त्याच्यामध्ये ऍडिशन करावी लागणार आहे. नवीन ऍडिशन म्हणजे काय? मासिक पाळी विषयी असणारी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला त्यांच्यामध्ये रुजवायचे. मग मूळ जन्माला आल्यानंतर ना तो शाळेत जायला लागतो. अगदी जसं आपण लहानपणी एखादा मूळ वयात जन्मल्यानंतर ना त्याला चालायला शिकवतो, आणि एकदा का मूल चालायला लागलं म्हणजे सुरुवातीला आपण आपली बोट त्याच्या हातामध्ये देतो. मूल हळूहळू उभं राहतं. उभं राहिल्यानंतर 1-2 पावलं तो टाकतो, आणि कालांतराने तो 4-5 पावलं टाकत राहिल्यानंतर आपण तो पकडलेला बोट अलगदपणे काढून घेतो, आणि मुलगा हा कधी कधी चालता चालता, कधी रेंगाळत रेंगाळता, कधी पडता पडता, पण तो घडत जातो. परंतु ते मूल चालत आहे म्हणून आपण त्याचं बोट ज्यावेळेस सोडतो, कालांतराने ते मूल वयात आल्यानंतर ना तो सोडलेला बोट, तो जो हात असतो त्याच्या खांद्यावरती येणं गरजेचं असतं. कारण वयात आल्यानंतर ना त्याला गरज असते एका मित्राची. असा मित्र जो की त्याच्याविषयी सविस्तरपणे माहिती सांगेल, त्या सगळ्या गोष्टी तो शेअर करेल. कारण हे वयच असं असतं की या वयामध्ये प्रत्येक व्यक्ती हा आपल्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त आपल्या मित्राला शेअर करत असतो. मग एकंदरीत हे सारं घडताना कुठंतरी वाटतं की मित्र म्हणून आपली या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे. मग मूल शाळेत जातं, शाळेत गेल्यानंतर ना आता आपण तर भारतातली माणसं, मातीत जन्मलो, मातीत खेळलो आणि मातीतच वाढणार, आणि शेवटी आपली नाळ ही मातीशीच जुळलेली असणार. पाहायला गेलं तर प्रत्येक वर्गामध्ये 50 ते 60 संख्या असते, आणि त्याच्यामध्ये अगदी ग्रामीण पातळीहून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कुठलीही शाळा घ्या, ऍटलिस्ट एक तरी क्रिकेटची टीम निघते. म्हणजे 10 ते 12 खेळाडू हे प्रत्येक वर्गामध्ये असतात. मग हे असणारे खेळाडू ज्या वेळेस एखाद्या टप्प्यानंतर ना 7वी मध्ये प्रवेश करतात, त्यावेळेस नेमकं काय होतं ते खूप महत्वाचं आहे. नेमकं काय काय होतं, काय काय नाही, या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं सुद्धा त्यांना तितकेच गरजेचं असतं. एक 2014 सालचा सर्वे सांगतो की दरवर्षी, म्हणजे जो सर्वे 2014 साली करण्यात आला होता कुटुंब सर्वेक्षण मंत्रालयाकडनं, 23 दशलक्ष मुली या वयात आल्यानंतर म्हणजे 6वी ते 8वी दरम्यान शाळा सोडून गेलेल्या आहेत. विचार करा, 23 दशलक्ष जगभरातून दरवर्षी जर अशा मुली जर शाळा सोडून जात असतील, तर अर्थात त्यातले असणारे महिला खेळाडूंची संख्या सुद्धा नक्की या भारतातून घटली असेल. ज्या अर्थी मुली शाळा सोडून जातात, त्या अर्थी त्यांच्या शिक्षणामध्ये तर रुकावट येतेच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांचं शिक्षण थांबतं. त्यांची स्वप्नांची पंख ही छाटली जातात, आणि कळत न कळतपणे त्यांच्यावरती असणारे अनेक स्वप्न
कुठेतरी विखुरले जातात आणि ती सुद्धा बाई या नावाखाली कुठेतरी कोंडली जाते. मग दरवर्षी जर अशी मुलींची शाळेतली गळती होऊ लागली तर क्रीडा विश्वामध्ये महिलांचा सहभाग कसा वाढेल, हा एक प्रश्न. त्यानंतर असणाऱ्या सुखसुविधा, मासिक पाळीच्या दरम्यान त्यांना वापरण्यासाठी देण्यात आलेलं अगदी घरापासून ते क्रीडाच्या मैदानापर्यंत, शाळापासून ते हॉस्टेल पर्यंत, सिनेमा हॉल पासून ते पब्लिक टॉयलेट पर्यंत सुखसुविधा या भारतामध्ये आहेत का? हवे तसे आहेत का? सुसज्ज आहेत का? आणि त्या सुरक्षित आहेत का किंवा ते हायजेनिक आहेत का? हा एक संशोधनाचा मुद्दा ठरू शकतो. एका सर्वेनुसार अशी माहिती समोर आली की ग्रामीण भागातील केवळ 17% आणि शहरी भागातील केवळ 44% महिला या कापड वापरतात. रिमेनिंग काय वापरत असतील? सॅनिटरी पॅड, मेन्स्ट्रुअल कप, नॅपकिन्स की टॅम्पून का झाडाची पानं, वाळू, पेपर, माती काय वापरत असते? ऐकून तुम्हाला सगळ्या गोष्टी आश्चर्य वाटेल हो, पण हे खरं आहे. काही भागांमध्ये 21व्या शतकात या गोष्टींचा वापर होतो. मग या सगळ्या गोष्टी करताना कुठेतरी वाटतं की विद्यार्थ्याची आणि खेळाची एक चांगली नाळ जुळलेली असते आणि प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये खेळाडू वृत्ती ही दडलेली असते, अगदी प्रत्येक मानवामध्ये. परंतु जसं की खेळाच्या मैदानावरती ज्यावेळेस एखादी खेळाडू सरावाला उतरतो, अगदी उत्तम अशी त्याचे सराव झालेला असतं, परंतु आपल्याकडे खेळाच्या या तारका संबंधित क्रीडा कार्यालय असेल किंवा क्रीडा आयोजक असतील, क्रीडा मंत्रालय असेल, हे अगोदरच ठरलेले असतात. कुठल्या हंगामात कुठले खेळ घ्यायचे, कुठल्या वेळेस कुठले खेळ कुठे आयोजित करायचे. मग आपण वर्षभर मेहनत करतो, एखाद्या खेळाची प्रॅक्टिस करतो आणि नकळतपणे कधी कधी स्पर्धेचे तारखा आणि मासिक पाळीच्या तारखा सारख्या येतात. त्यावेळेस मग करणार काय? काही महिला खेळाडूंचा असाही अनुभव आहे की ज्या ठिकाणी स्पर्धा आयोजन केले जातात तिथे व्यवस्थितपणे त्यांना मासिक पाळीविषयी असणारं जे काय अंतर्वस्त्र असेल, कापड म्हणा, सॅनिटरी नॅपकिन म्हणा, मेन्स्ट्रुअल कप म्हणा, या गोष्टी पुरवल्या जात नाहीत. त्याची सुविधा ही प्रत्यक्षपणे त्या खेळाडूला करावी लागते. मग अशा काळांमध्ये काय होतं तर त्या खेळाडूला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक दबावातून जावं लागतं. नकळतपणे पाळ्या आल्यामुळे तिला दर महिन्याला होणाऱ्या त्रासाची जाणीव असते आणि पुन्हा खेळाचा ताण, याच्यामुळे सरावमध्ये येणारी अडसर, मानसिक तयारी कमी असते आणि एकंदरीत समाजामधील असणारे गैरसमजांमुळे कुठेतरी ती मानसिकदृष्ट्या ताणतणावाखाली वावरत जाते. मग याच्यामध्ये महत्वाचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे पियर प्रेशर. पियर म्हणजे काय तर आपल्या सभोवताली जो काही ग्रुप असतो, तुमच्या मित्रांचा, तुमच्या खेळाडूंचा, जे तुमच्या आजूबाजूला ओवरतात, त्यांच्या विचारसरणीचा परिणाम हा होत राहतो. आणि आपल्याकडे तर मासिक पाळीशी निगडीत सकारात्मक बोलणाऱ्यांची संख्या खूप कमी. आता मी जरी म्हणलो किंवा एखादी महिला जाता जाता जरी म्हणली तिच्या मैत्रिणीला, अगं उद्या माझी मॅच आहे आणि मला आज मासिक पाळी आले, नाव आय एम ब्लिडिंग. अय्या, मग तू उद्या कसं करणार? तुला जमेल का? बघ बाई, आमच्या घरचे तर आता बाहेर सोडणार नाहीत, तू बघ आता काय करते. अशा वेळेस त्या मुलीनं काय करावं? एकतर तिचं स्वप्न असतं क्रीडा विश्वामध्ये करिअर करावं, आणि एकीकडे काय काय ग्रामीण भागामध्ये तर मासिक पाळ्यानंतर तिला शिवलं जात नाही, शाळेत तर त्या मुली येतच नाहीत. कारण विचारलं तर प्रॉब्लेम. मुळात ही नैसर्गिक प्रक्रियेला तुम्ही प्रॉब्लेम म्हणून संबोधता, हाच मोठा प्रॉब्लेम आहे. हा कुठेतरी थांबायला हवं. मासिक पाळी एक सुंदर अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे, ज्याच्यातनं तुम्ही आणि मी घडलो, आपला जन्म त्यातून झाला, आणि ती गोष्ट त्या मुलींवरती प्रॉब्लेम म्हणून बिंबवली जाते. तिथंच तिचं मानसिक खच्चीकरण होतं मुळात. आणि खरी स्पर्धा तिची नेहमी चालत राहते ती स्वतःशी. मैदानाची स्पर्धा कशी हरवावी, प्रतिस्पर्धेला कशी मात करावी, ही तिची हे तिला माहिती असतं. परंतु या समाजातील गैरसमजुती आणि मनावरती होणारा जो काय
प्रचंड प्रमाणात आघात आहे हे सावरणं मात्र तिला कठीण जातं आणि त्याच्यामुळे कुठेतरी तिचं मानसिक स्वास्थ्य बिघडत जातं आणि नकळतपणे खेळावरती परिणाम होतो. मागच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये चीनची स्विमिंगपटू त्यांची टीम अतिशय उत्तम अशी कामगिरी करत होती, परंतु सगळ्यांना वाटत होतं की त्यांना गोल्ड मेडल नक्की मिळेल. त्या टीम मधला एका फू नावाच्या एका महिला खेळाडूला त्या दरम्यान मासिक पाळी आली आणि तिने शेवटी सारवा करताना मुलाखतीत सांगितलं की खरं तर मला मासिक पाळी आली होती, परंतु आम्हाला जो काही ब्रॉन्झ मेडल वरती समाधान मानावं लागलं ते माझ्या असमाधानकारक कामगिरीमुळे. तिला या ताणातून जावं लागलं. अनेक खेळाडू सांगतात की ज्या ठिकाणी आम्ही स्पर्धेला जातो त्या ठिकाणी व्यवस्थित वॉशरूमची व्यवस्था नसते, चेंजिंग रूमची व्यवस्था नसते. मग अशा ठिकाणी मासिक पाळीविषयी सोय असेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न पडतो. मग ग्रामीण पातळीवरच्या स्पर्धांचा जर विचार करण्यात आला जिथं व्यवस्थित चेंजिंग रूमच नसतात त्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित असे सॅनिटरी वेंडिंग मशीन असतील किंवा पॅड्स असतील, टॅम्पून्स असतील या पुरवठा करण्यासाठी कुठल्या क्रीडे निधीतून तरतूद असेल असं मला तरी जाणवत नाही. पुन्हा जर हे सगळं घडत असताना आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं खेळाडूंसाठी सगळ्यात महत्वाचं असं वापरण्यासारखं साधन कुठलं. जसं मी मगाशी म्हणलंय की अनेक ठिकाणी वेगळ्या पद्धती वापरल्या जातात, अगदी विड्याच्या पानापासनं वाळू, माती, गौरीची राख इथपासून ते प्लग म्हणा किंवा टॅम्पून्स पर्यंत. आता समाजमन नावाच्या संस्थेनं जे आशा पॅड निर्माण केलं, कापडी पॅड, या करण्यापाठीमागचा उद्देश हेच होता की ज्या महिला या इतकं राबून सुद्धा त्यांना महिन्याकाठी 30 ते 40 रुपये पॅड साठी खर्च नाही करू शकत किंवा आपल्या नवऱ्याकडे मागू नाही शकत, अशा महिलांनी कापडी पॅड वापरावा. हा त्याचा डेमो. जे हा पॅड अगदी म्हणजे वापरण्यासही सोयीचा आहे आणि हा कुठेही तुम्ही वाळू घालू शकता, कॅरी करायला इझी आहे. इव्हन आपण बाजारातनं सुद्धा सॅनिटरी नॅपकिन मागायला गेलो तर काळ्या कॅरी बॅग मध्ये गुंडाळायला दिलं जातं, आपल्याला मागताना कीव वाढते. परंतु असं काही नाही, म्हणून हे कुठेतरी वापरायला कॅरी व्हावं म्हणून याच्यावरती सुती कापडानं बनवून हे बनवलेलं आणि सगळ्या शेवटी जीनचं कापड लावलेलं आहे जेणेकरून याची शोषण क्षमता वाढवावी. जसं साडी विंग्स असतात तसं याला स्टिक केलेलं आहे जेणेकरून व्यवस्थित तुमच्या पॅन्टीजला स्टँड होतं आणि तुम्हाला वापरताना अडचण येत नाही. हा झाला आशा पॅड. परंतु ज्यावेळेस ऍथलेटिक्स असतील किंवा ज्या महिला खेळाडू ह्या सराव करताना जर तुम्ही असे कापडी पॅड्स किंवा सॅनिटरी नॅपकिन्स वापरू लागला तर खूप साऱ्या महिलांचा, ज्यांच्यासोबत मी संवाद साधला, त्यांचा अनुभव असा येतो की कापड किंवा सॅनिटरी पॅड्स हे पळताना किंवा एखाद्या गोष्टींचा सराव करताना मांडीला खूप घासलं जातं, अनकम्फर्टेबल फील होतो आणि सराव मध्ये अडचण येते. हे अगदी खरं आहे. ऍथलेटिक्स असतील, स्विमर्स असतील किंवा स्विमरला तर कापड किंवा सॅनिटरी नॅपकिन वापरणं शक्यच नाही, पाण्यामध्ये ते ओलसरपणे टिकवू शकत नाही. मग अशा वेळेस भारताबाहेरील महिला ह्या मोस्टली टॅम्पून्स वापरतात किंवा मेन्स्ट्रुअल कप. परंतु भारतामध्ये टॅम्पून्स विषयी, मेन्स्ट्रुअल कप विषयी इतक्या गैरसमज आहेत की ते वापरणं कमी केलं जातं किंवा ते वापरू दिलं जात नाही. याचं कारण असं की ज्यावेळेस आपण मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पून्स वापरतो त्यावेळेस हायमीन, ज्याला येवनीच्या पटलांवरती एक छोटासा पातळसा पडदा असतो, तो ब्रेक होतो आणि त्याचा संबंध आपल्या इकडे लावला जातो तो व्हर्जिनिटीशी. म्हणजे आपल्याकडे एक समज आहे की लग्नानंतर ना पहिल्या रात्री ज्यावेळेस स्त्री आणि पुरुषांचा संबंध होतो त्यावेळेस जर रक्त जर बाहेर पडलं तर समजून घ्यायचं की दे आर प्युअर, ती पवित्र होती आणि ती व्हर्जिन होती. परंतु मुळात त्याचा आणि याचा काही संबंध नाही आहे. तो इतका पातळसा पडदा असतो ज्यावेळेस तुम्ही स्ट्रेचिंग करता, ज्यावेळेस तुम्ही हॉर्स रायडिंग करता, ज्यावेळेस तुम्ही दोन पायांमध्ये जास्त ताण देता, ज्यावेळेस तुम्ही ऍथलेटिक्स सारखे कठीण सराव करता, लॉंग जम्प, हाय जम्प, त्याच्या वेळेस न कळतपणे तो पडदा कधीही फाटून जाऊ शकतो. त्याचा आणि व्हर्जिनिटीचा मुळात संबंधच नाही, परंतु ही कुठेतरी गोष्ट तिच्या लहानपणापासून ते शेवटच्या घटकापर्यंत लादलेली असते
म्हणून तिला नेमकं या गोष्टी वापरताना अडचणीचं ठरतं. मग व्हर्जिनिटी विषयी टॅबू असल्यामुळे आपल्या भारतामध्ये तिला टॅम्पोन्स आणि मेन्स्ट्रुअल कप वापरताना अडचणीचे येतात. आता मेन्स्ट्रुअल कप सुद्धा दोन पद्धतीचे मिळतात. एक असतो प्लॅस्टिक मेड आणि दुसरा असतो सिलिकॉन मेड. जर तुम्हाला कुणाला वापरायचं असेल तर सिलिकॉनचं जरूर वापरा, कारण प्लॅस्टिकचे पुन्हा गैरफायदे भरपूर आहेत किंवा त्याचे तोटे भरपूर आहेत आणि ते म्हणावं तितकं हायजेनिक नाहीये. त्यामुळे बाजारात गेल्यानंतर ना घ्यायचं विकत असेल तर नक्कीच तुम्ही मेन्स्ट्रुअल कप घेताना तो सिलिकॉनचा हार्डली 600 ते 800 रुपयांमध्ये मिळून जातं. आणि प्लास्टिकचं त्याच्याही स्वस्त असतं, परंतु वापरण्यास घातक असतं. त्याच्यामुळे गर्भाशयाचे कॅन्सर होण्याची शक्यताही जास्त असते. म्हणून जर वापरायचंच असेल तर तुम्ही सिलिकॉन मेड मेन्स्ट्रुअल कप वापरा. आणि टॅम्पून्स कसं वापरावं याच्याविषयी तुम्हाला नेटवरती अनेक प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि महिला खेळाडूंनी तर ते आवश्यकपणे वापरावं. आता मासिक पाळी आणि खेळ ह्यांचा समन्वय कसं साधायचा? मुळात मासिक पाळी या प्रकारातून जाताना तुम्हाला मानसिक, शारीरिक आणि सामाजिक अशा तिन्ही स्वास्थ्यांकडे लक्ष द्यावं लागतं. शारीरिक म्हणजे काय? जी तुम्हाला ओटीपोटीतलं दुखणं असेल, कंबर दुखणं असेल, हातपाय बळबळ करणं असेल, या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागतं. मग हेही दुखणं हे प्रत्येकाच्या हिमोग्लोबिन त्यांच्या शरीरामध्ये असणारं असेल किंवा रेट ऑफ फ्लो नुसार वेगवेगळा असतं. म्हणजे व्यक्तिपरत्वे वेळ हा हे दुखण्याचं प्रमाण कमी जास्त होत राहतं. याच्याविषयी तुम्हाला समन्वय साधायचा आहे. दुसरं मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? मुळात मानसिक दडपण जे की आपल्याला अनेक गैरसमजाच्या माध्यमातून येतं की मासिक पाळी आल्यानंतर माझा परफॉर्मन्स व्यवस्थित होत नाही, मी व्यवस्थित खेळू शकेन का, किंवा ऐन टायमाला कधी ब्लिडिंग होतं त्यावेळेस मी त्याला रोखू शकेन का, किंवा मी कम्फर्टेबल फील करेन का, मला खेळता येईल का, माझ्या शिवाशिवीनं पुन्हा कुणाला काही वाटेल का, मग मी आलेली गोष्ट सांगू का. एका माझ्या महिला खेळाडूनं सांगितलं की ती म्हणत होती की ज्यावेळेस आम्हाला मासिक पाळी येते त्यावेळेस आम्ही आमच्या प्रशिक्षकांना सुद्धा मुक्तपणे सांगू शकत नाही. आम्ही फक्त इतकंच म्हणतो की सर पोटात दुखते आणि ते समजून घेतात. बघा ना आपण कुठल्या शतकात वावरतो? 21व्या शतकात. आणि आपण मासिक पाळी हे पाच शब्दांनी बनलेलं, अक्षरांनी बनलेले शब्द सुद्धा आपण मुक्तपणे उच्चारू शकत नाही. मग तिथं संवादाची दरी निर्माण होते आणि तुम्हाला मानसिक सोबत सामाजिक स्वास्थ्याशीही झगडावं लागतं. यासाठी सगळ्यात महत्वाचं असणार आहे ते म्हणजे तुमची विचारसरणी. हो, विचारसरणी. जितकं तुम्ही स्वतःला विचाराने परिपक्व आणि मॅच्युअर ठेवता येईल, जितकं तुम्हाला वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगता येईल, तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि खेळावर सुद्धा सकारात्मक बदल तुम्हाला जाणवेलच. म्हणून या मानसिक दृष्टिकोनातून तुम्ही ज्या वेळेस जात असता त्यावेळेस एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवून घ्या की आपल्याला आय एम द बेस्ट, आय विल बी द बेस्ट, आय शॅल गिव्ह माय बेस्ट. मी उत्तम आहे, मी उत्तम खेळू शकते आणि मी माझ्या मैदानांमध्ये माझी उत्तम कामगिरी करणारच, कदाचित ती सर्वोत्तम ही असेल. मग ते अगदी जसं मी पहिल्या दिवसापासून खेळत आले तसंच मी मासिक पाळीच्या खेळांमध्ये सुद्धा मी मासिक पाळीचा माझ्या खेळांवरती काहीही परिणाम मी होऊ देणार नाही, इतकी तुमची स्ट्रॉंग मेंटॅलिटी असली पाहिजेच. हो, आणि काही हरकत नाही, कारण काही ऍथलेटिक्स खेळाडू या मासिक पाळीच्या दरम्यान त्यांना कितीतरी जणांनी धावू नको म्हणल्या तरी त्या धावल्या आणि त्या जिंकल्या सुद्धा. अशी अनेक दाखले आपल्याला इतिहासामध्ये देता येतात किंवा आपण त्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर ठेवू शकतो. मग या सगळ्या गोष्टींची जाणीव जर आपल्याला असेल तर आपण व्यवस्थितपणे वावरू शकतो. मग शारीरिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे तर सकस आहार. कसं तर खेळाडूंचं फूड डाएट हा खूप चांगला असतो, त्यांना डाएट रेशो खूप चांगला मेंटेन करता येतो, पण मासिक पाळीच्या दरम्यान तो अजून सुधारण्याची आवश्यकता वाढते. हिरव्या फळभाज्या असतील, अंडी असेल, मांस असेल, ज्या गोष्टीतनं
तुम्हाला तुमचं प्रोटीन जास्त मिळेल, किंवा ज्या गोष्टीतनं तुमचं आरोग्य सुधारेल अशा गोष्टींचं सेवन जास्त करत चला. शक्यतो बाहेरचे खाणं टाळा. कधी कधी होत असं की स्पर्धेच्या निमित्त आपण बाहेर कुठेतरी जातो, तिथला जो काय केटरस असतो त्याचं जेवण जाईल न जाईल न कळतपणे आपण बाहेर खायला जातो आणि त्याच्यामुळं पोटामध्ये बिघाड सुद्धा होऊ शकते. सोपा उपाय की जाताना शेंगाचे लाडू, तिळाचे लाडू तुम्ही कॅरी करू शकता. जास्त पौष्टिक आहे, हेल्दी आहे, रक्ताभिसरण संस्था सुद्धा त्याच्याने चांगली राहते. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही कॅरी करायला हरकत नाही. सकस आहार घ्या, व्यवस्थित राहा तुम्ही. म्हणजे आपल्याकडे वयात आल्यानंतर ना सौंदर्याविषयक टॅबू निर्माण केला जातो की मी कसा दिसतो त्याच्यावरनं. मुळात सौंदर्य फक्त बाह्य अंगांवरती अवलंबून असतं, ते आंतरिक सौंदर्यावरती अवलंबून असतं. एक उदाहरण जर द्यायचं झालं याच्याविषयी, म्हणजे अगदी क्रीडा क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असतं किंवा हे जीवन असो, याच्यामध्ये सौंदर्याला विशेष असं अनन्यसाधारण महत्व असतं आणि त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास खूप वेळा कमी जास्त होत असतो. एक छोटासा फुगेवाला असतो, तो शाळा सुटल्यानंतर न शाळेबाहेर फुगे विकण्याचा आपला व्यवसाय करत असतो. 5 वाजता शाळा सुटते, अनेक मुलं शाळेच्या बाहेर येतात, काही जण फुगे विकत घेतात आणि त्या मुलांचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो फुगेवाला 1-2 फुगे हा हवेमध्ये सोडत असतो. ती रंगीबिरंगी फुगे बघून त्या मुलांना आकर्षित केलं जातं आणि मुलंही फुगे विकत घेतात. त्यात एक छोटासा मुलगा असतो, कावळासा सावळासा, तो त्या फुगेवाल्याची शर्ट नेहमी वडत असतो. तो त्या फुगेवाल्याला विचारतो की तो लाल कलरचा फुगा उडतोय का? तो म्हणतो हो. तो पिवळा कलरचा उडतोय का? तो म्हणतो हो. तो म्हणतो तो पांढऱ्या कलरचा उडतोय का? तो म्हणतो हो. तो गुलाबी कलरचा उडतोय का? तो म्हणतो हो. असे 2-4 प्रश्नानंतर ना तो फुगावाला त्या मुलांवरती वैतागतो आणि तो म्हणतो, आणि तितक्याच तो फुग्यावाला प्रश्न त्याला टाकतो की काळा फुगा उडेल का? तो वैतागून उत्तर देतो, मुला बाळा, फुगा कुठल्या रंगाचा आहे त्याच्यावरनं तो उडत नाही, तर त्याच्यामध्ये मी जो काय हा वायू भरतो त्याच्यामुळे तो उडतोय. म्हणजे फुग्याचं उडणं हे त्याच्या बाह्य अंगावरील रंगावरती अवलंबून नसून त्याच्यामध्ये काय भरलंय याच्यावरती अवलंबून असतं. त्याच पद्धतीनं तुमचं रंगरूप कोणतं आहे, तुम्ही बाह्य रंगातनं कसे दिसता याच्याही पेक्षा तुमचा आत्मविश्वास किती आहे, तुम्ही आंतरिक दृष्ट्या मानसिक दृष्ट्या किती सक्षम आहात, किती प्रबळ आहात, याच्यावरती तुमचं परफॉर्मन्स हा ठरलेला असतो. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करत चला. मी शेवटच्या वेळेस या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन तुम्हाला. मग ही गोष्ट आपल्यामध्ये कुठेतरी भिनायला हवी. म्हणजे खूप ठिकाणी होतं असं, ज्यावेळेस राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा चालतात त्यावेळेस तिकडच्या लोकांचं रंगवर्ण आणि आपल्याकडे लोकांचं रंगवर्ण, मुळात भेदाची भावना ह्या पृष्ठीवरनं कधीच नष्ट होणार नाहीये. त्यामुळे ते एकमेकांमध्ये आपल्यामध्ये ती भावना कुठेतरी रुजलेली असते. किंवा अगदी त्या वयात आल्यानंतर सुद्धा खूप साऱ्या जणांना मी डार्क असणं, मी काळं असणं, मी सावळं असणं वाईट वाटू लागतं, परंतु तसं मुळी काहीच नसतं. तुमच्या आंतरिक सौंदर्यानं तुम्ही या जगावरती प्रकाश पाडू शकता. या सगळ्या गोष्टी करत असतानाच तुम्हाला अजून एक गोष्टीची महत्वाची भूमिकेतनं महत्वाच्या टप्प्यातनं जावं लागतं, ते म्हणजे तुमच्या सोबत वावरणारं सामाजिक स्वास्थ्य. सामाजिक स्वास्थ्यामध्ये येतात तुमचे मित्र, तुमचे पालक, तुमचे क्रीडा शिक्षक, तुमचे टीम मेंबर्स आणि तुम्ही स्वतः. या सगळ्या वलयाभोवती तुम्हाला व्यवस्थितपणे बिहेव करावं लागतं. कारण मासिक पाळी आणि स्पर्धा ह्या दोन्ही गोष्टी जर एकत्रित आल्या तर प्रत्येकाचे व्ह्यूज वेगवेगळे असतात. काही भागांमध्ये मग असतं की मासिक पाळीच्या दरम्यान तिला बाहेर सोडायचं, मग तिने स्पर्धेला जावं की न जावं. मग अशा वेळेस त्या मुलीनं आपल्या घरच्यांची समजूत काढणं, मैत्रिणीची समजूत काढणं, किंवा काही आपण एक कुणाचे मित्र मैत्रिणी असेल तर त्यांच्या घरी जाऊन त्यांची समजूत काढणं, क्रीडा शिक्षकाची अशाविषयी व्यवस्थित बोलून घेऊन स्पर्धेच्या काही कालावधीसाठी आराम घेणं, पुरेशी झोप घेणं 8 ते 10 तास,
कारण झोप जर पूर्ण नाही झाली, व्यवस्थित आराम नाही मिळाला, तर पुन्हा तुमची शरीरातील एनर्जी खर्ची जास्त जाते. त्याच्यामुळे तुमच्या या खेळांवरती परिणाम तुम्हाला जाणवतात. म्हणून या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी तुम्हाला या सामाजिक स्वास्थ्याला व्यवस्थितपणे बांधील राहणं गरजेचं. हे सगळं कधी होऊ शकतं? ज्या वेळेस तुम्ही मासिक पाळी हे कुठलीही प्रॉब्लेम नसून ही एक सुंदर अशी नैसर्गिक प्रक्रिया आहे, ही खूणगाठ तुम्ही तुमच्या मनाशी अगदी आत्तापासून बांधता. अशी जर खूणगाठ तुम्ही जर बांधली, तर मग मात्र जगातील कुठलाही गैरसमज तुम्हाला कधीच हरवू शकणार नाही, हा विश्वास तुम्ही ठेवा. कारण एकदा का तुम्ही मनातून हरलात, तर तुम्हाला क्रीडा मैदानातून हरवणं परत ती स्पर्धेसाठी सोयीचं होईल आणि आपल्याला ते अजिबात होऊ द्यायचं नाही. म्हणून आपल्याला आपलं मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्य ह्या तिन्ही टप्प्यांवरती व्यवस्थितपणे बाळगणं गरजेचं. मग एक मित्र म्हणून, एक क्रीडा शिक्षक म्हणून, एक पालक म्हणून, एक खेळाडू म्हणून माझी भूमिका काय असली पाहिजे, हा प्रश्न आपल्याला पडतो. कारण आपल्याही आजूबाजूला वावरणारे अनेक महिला असतात, त्यांनाही मासिक पाळी येत असते. अशा वेळेस आपण त्यांना समजून घेणं, मुळात एका विशिष्ट टप्प्यानंतर ना स्त्रियांच्या हावभावावरनं, त्यांच्या एकंदरीत वागणुकीवरनं, त्यांचा म्हणजे तुमचं जर ऑब्झर्वेशन जर चांगलं असेल, तिला ज्यावेळेस असे त्रास अनुभवतात त्यावेळेस तुम्ही ते जाणू शकता किंवा ते तुम्हाला कळू शकतं ती न सांगताही. तेवढं तुम्ही त्या वेदनेशी एकरूप होणं गरजेचं आहे आणि हे कालांतरानं निरीक्षणानं जमू शकतं. मग अशा वेळेस तुम्ही तिला धीर देणं, तिला फार काय नको असतं की तुम्ही तिचे काम वगैरे करा, असं काहीच नको असतं. तिला फक्त एक शब्द हवा असतो आधाराचा. तो शब्द तिला आधाराचा द्या तुम्ही. सगळं काही चांगलं होईल, तुझा खेळही चांगला होईल आणि हे वेळही निघून जाईल. बस याच्या पलीकडे तिला प्रोत्साहन देण्यासारखं खूप काही तुमच्याकडे असतं, तो तुम्ही तिला प्रोत्साहन द्या. अशा वेळेस एक मैत्रीचा खांद्यावरती तिच्या हात टाका, ती आनंदानं ते स्वीकारेल आणि तिला त्याच्यातनं जगण्याचंही बळ मिळेल आणि खेळण्याचंही बळ मिळेल. आणि भूमिका असायला हवी ती मित्राची. अगदी कुठल्याही वयाची ती मुलगी जरी असेल, तुमचं आणि तिचं नातं कसंही असू दे, अगदी पती पत्नीचं जरी असलं किंवा क्रीडा शिक्षक आणि खेळाडूचं जरी असलं, गुरु शिष्याचं जरी असलं, तरी तुम्ही ती वयात आल्यानंतर तिच्याशी मैत्रीत्वाच्या भूमिकेनं वागलं पाहिजे. ती एखादी गोष्ट सांगते, नाव आय एम ब्लिडिंग, नाव आय एम ऑन अ पिरियड, तर तिला सांगा, अरे इट्स ओके, इट इज नॉर्मल, नथिंग टू बी वरी. भिण्यासारखं काही नाही, काळजी करण्यासारखं काही नाही. वेळेवरती जेवत राहा, पुरेशी झोप घे, तुझा सराव चालू ठेव आणि तू खेळू शकतेस. बस आहे. तिला नको त्या गोष्टी पुन्हा तुम्ही जर चुकीचं बोलू लागलात, निगेटिव्ह बोलू लागलात, तर पुन्हा ती डिप्रेशन मध्ये जाईल, ताणतणावाची ती बळी पडेल आणि ह्याचा सगळ्या गोष्टींचा खेळांवरती परिणाम होत आलेला आहे आणि होत राहणार. त्यामुळे जर हे क्रीडा विश्वातलं जर तुम्हाला मासिक पाळीचं जर चक्र व्यवस्थित ठेवायचं असेल, तर तुम्हाला मासिक पाळी सोबत खेळण्याची तयारी ही ठेवावी लागेलच. त्याला तुम्हाला पर्याय नाही. कारण स्पर्धेच्या तारका हे ठरलेल्या असतात. तुमची पाळी आली म्हणून कधीच स्पर्धेच्या तारखा पुढे जात नाहीत आणि खूप सारे महिला खेळाडू किंवा खूप सारे महिला मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी वेगवेगळ्या अगदी स्वस्तात मिळणार नाही डॉक्युमेंट रिकमेंड न करता मेडिकल मध्ये जातात आणि गपचूप गोळ्या घेतात. माझं महिला खेळाडूंना एक तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मित्र म्हणून मला विनंती आहे की तुम्ही चुकून सुद्धा अशा गोळ्या घेऊ नका. जर तुम्ही स्पर्धेच्या दरम्यान अशा जर गोळ्यांचं अतिसेवन केलं तर डोपिंग टेस्ट मध्ये तुम्ही बाहेर पडू शकता. त्याच्यामध्ये असणाऱ्या प्लेन किलर्स मुळे तुमच्यावरती संशय बळावले जाऊ शकतात. त्यामुळं मासिक पाळी लांबणीसाठी खेळाडू व तसंच कुठल्याही महिलांनी गोळ्या घेणं, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या घेणं हे आवर्जून टाळा. याच्यामुळं तुमच्या गर्भाशयावरती परिणाम होऊ शकतात. कालांतराने तुम्हाला वजनाशी निगडीत अनेक आजाराशी तुम्हाला सामना करावा लागेल आणि वेळीच हे थांबवण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच अनेक गोष्टी तुम्हाला व्यवस्थित
पार पाडाव्या लागतील. जसं मी सांगितलं तुम्हाला, एक प्रियंका ताईंचा प्रश्न आलेला आहे की कॉम्पिटिशन मध्ये असताना पाळी आली तर पॅड वापरणे चांगले की अजून काही दुसरे ऑप्शन वापरले पाहिजे. प्रियंका ताई, मला तुम्हाला सांगायला आवडेल की खेळण्याच्या वेळेस तुम्ही शक्यतो पॅड पेक्षाही जर मेन्स्ट्रुअल कप किंवा टॅम्पोन, ज्याला प्लग ही म्हटलं जातं, ते वापरला तर अतिशय सोयीचं ठरेल. कारण असं आहे, पॅडचे साईज डिफरंट असतात, प्रत्येकाची शोषण क्षमता ही वेगळी असते. पॅड फार फार तर 3 ते 5 तासानंतर तुम्हाला बदलावं लागतं. 2 मांड्यांच्या मध्ये ते सेट केल्यामुळं त्यांच्यामध्ये घर्षण होऊन जे पॅड हे मांडीला घासलं जाऊन तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होऊ शकतो. म्हणून मी तरी या क्रीडा विश्वातील महिलांसाठी बेस्ट म्हणून सजेस्ट करेन ते म्हणजे टॅम्पून्स. तुम्ही गुगल वरती जावा, युट्यूब वरती जावा, तुम्हाला टॅम्पूनचे अनेक विविध प्रकार, अनेक प्रोडक्ट्स बघायला मिळतील. ते कसं यूज करायचं हेही कळतील. तरी जर नाही कळलं तर मला तुम्ही संपर्क साधू शकता. मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे उपलब्धही करून देईन आणि शक्य असल्यास ते कसे वापरावे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन. पण माझं म्हणणं एकच आहे की ज्या गोष्टींमध्ये तुम्ही कम्फर्टेबल फील करू शकता त्या गोष्टी आवर्जून वापरा. मग अगदी ते कापडापासून ते टॅम्पून्स पर्यंत, पण सगळ्यात बेस्ट ऑप्शन असणार आहे तो टॅम्पूनचा, ज्याच्यामुळे तुम्हाला अगदी कम्फर्टेबल फील येईल. म्हणजे कुठं मांडीला घासल्या वगैरे जाणार नाहीये. परंतु हे वापरण्या अगोदर मनातील किंतु परंतु सगळ्या गोष्टी काढून टाका. याच्यामुळे तुमच्या शरीरावरती कुठलाही परिणाम होणार नाही. परंतु मेन्स्ट्रुअल कप असेल किंवा टॅम्पून्स असतील, हे वापरताना त्याची योग्य ती काळजी घ्या. म्हणजे वापरल्यानंतर ना 8 ते 10 तासानंतर ना ज्यावेळेस तुम्ही ते चेंज करता त्यावेळेस गरम पाण्यामध्ये त्याला धुवून घ्या. वापरून झाल्यानंतर जर समजा पहिल्या महिन्यानंतर तुम्ही वापरून एका ठिकाणी त्याला ठेवला असाल, तर ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या महिन्यात वापरता त्यावेळेस पुन्हा ते गरम पाण्यामध्ये त्याला व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ करून घ्या, जेणेकरून त्याच्यावर ते बॅक्टेरिया ते व्यवस्थित तिथनं नाश केले जातील आणि तुम्हाला वापरताना अडचण येणार नाही. आणि शक्यतो महिलांनी सुद्धा सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं हे टाळायला हवं. याचे 2-3 कारण आहेत, मी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे त्याच्यामध्ये असणारा डक्झिन नावाचं केमिकल किंवा त्याच्यामध्ये करण्यात आलेला प्लॅस्टिक. म्हणजे मुळात 4 ते 5 दिवस हा जर महिलांचा मासिक पाळीचा कालावधी ठरवला, म्हणजे साधारण 13व्या वर्षी येणारी मासिक पाळी वयाच्या 40 ते 45 वर्षापर्यंत असते, म्हणजे मेनोपॉज पर्यंत. असे जर महिन्याचे तिचे 5 दिवस कॅल्क्युलेशन केले, म्हणजे वर्षाचे 60 दिवस, आणि असं जर साधारण 13 ते 45 दरम्यान, म्हणजे तिला 30 वर्ष जर पाळी राहत असेल, तर एकंदरीत तिच्या आयुष्याच्या 4.5 ते 6 वर्ष तिला या पॅड सोबत वावरावे लागतात. मग एक पॅड नष्ट व्हायला, म्हणजे एक प्लास्टिक नष्ट व्हायला कित्येक वर्ष जातात. त्याचा घन कचराही तितक्याच प्रमाणात निर्माण होतो. याच्या पलीकडे जाऊन कालांतराने थोडा थोडा प्लास्टिक, म्हणजे तुमचा रेट ऑफ फ्लो जर जास्त असेल आणि तिथं तर गरज असेल 3 किंवा 4 किंवा 5 तासांना पॅड बदलणं, परंतु मी 10 वाजता कामाला जाते, 10 वाजता कॉलेजला जाते आणि 6 पर्यंत माझ्याकडे दुसरं प्लॅड नसतं किंवा पब्लिक टॉयलेट व्यवस्थित नसतात आणि मी अशा वेळेस प्लॅड नाही चेंज करू शकत, त्यावेळेस तुमचा रेट ऑफ फ्लो हा वाढल्यामुळे पॅडची जी काही 8 mm 6 mm ची जी काही थिकनेस असते ती कालांतराने अजून त्यापेक्षा 0.6 mm पेक्षाही खाली जाते. न कळतपणे ते खालच्या थराला गेल्यानंतर तिथला जो काही प्लास्टिकचा भाग असतो तो थोड्या थोड्या प्रमाणात जाऊन तुमच्या सर्व्हायवल थ्रू, म्हणजे वजाना थ्रू सर्वेक्स मध्ये जातं आणि न कळतपणे तुम्हाला सर्व्हायवल कॅन्सरचा बळी पडावा लागतो. म्हणून या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी प्लास्टिक युक्त, केमिकल युक्त सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं शक्यतो टाळा. याचा पुरुषांवरती वेगळा परिणाम होत आहे. म्हणजे आजकाल मुळात इंडोनेशियाच्या एका वृत्तपत्रामध्ये मला हे वाचण्यात आलेलं, पण ते आता सध्या भारतामध्ये घडतंय. अगदी आमच्या काही मित्रांनी ते डोळ्याने सुद्धा पाहिलेलं आहे. विषय असा आहे की सॅनिटरी नॅपकिन ज्यावेळेस तुम्ही मासिक पाळीमध्ये 5 दिवस वापरता आणि वापरून झाल्यानंतर ते ज्यावेळेस तुम्ही कचऱ्याच्या मध्ये टाकता, त्याचं व्यवस्थित तुम्ही विल्हेवाट लावत नाहीत, मुळात ते कुठेतरी खड्ड्यामध्ये पुरणं किंवा जाळून टाकणं हा बेस्ट ऑप्शन असतो. पण आपण ते कचऱ्यामध्ये टाकतो. कचऱ्यामध्ये टाकल्यानंतर ना काही जण ते शोधतात, त्याला गरम पाण्यामध्ये उकळलं जातं, त्याच्यामध्ये असलेलं केमिकल, त्याच्यावरती साचलेलं रक्त यांचं केमिकल कॉम्पोजिशन ज्यावेळेस गरम पाण्यामध्ये उकळलं जातं त्यावेळेस एक विशिष्ट प्रकारचं द्रव पदार्थ तयार होतो
तो द्रव पदार्थ शोषून गाळून पिलं जात आणि त्यातनं अनेक तरुण ही नशासाठी त्याचा वापर करतात. हेही आपल्याला थांबायला हवं. म्हणून जे साहित्य आपण वापरतोय त्याचा या पृथ्वीवरतीही परिणाम होऊ नये आणि त्याचं योग्य पद्धतीने विल्हेवाट व्हावं म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुम्ही जो काही वस्त्र वापरणार आहात, जो काही मासिक पाळी शोषक तुम्ही पदार्थ वापरणार आहात त्याचंही विल्हेवाट तुम्ही व्यवस्थित करा. तर अजून एक गैरसमज सहज आठवलं म्हणून घेतो. एक गैरसमज असा आढळतो की मी खूप साऱ्या जणांना विचारतोय, अगदी म्हणजे एका MSc मायक्रोबायोलॉजी करणाऱ्या मुलीनं मला तिच्याकडून ऐकण्यात आलं की मासिक पाळी दरम्यान ज्यावेळेस मी सॅनिटरी नॅपकिन वापरते ते नॅपकिन वापरल्यानंतर मी ज्यावेळेस ते बाहेर टाकते आणि ते जर सापाच्या जर नजरेस पडलं तर प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतात म्हणे, म्हणजे मूल होण्यासाठी. मला नेमका असा प्रश्न पडला त्या क्षणी की ताई तुम्ही कधी असं टाकून पाहिलंय का? ती म्हणली नाही. किंवा असं एखादी महिला टाकल्यानंतर ना, साप झाल्यानंतर ना, किंवा सापाने पाहिल्यानंतर ना तिला मुलंच झालं नाहीत असं काही तुमच्या पाहण्यात आलेलं आहे का? नाही, पण सगळे म्हणतात म्हणून एक मनात भीती आहे म्हणून विचारते दादा. ठीक आहे, ते तिचं विचारण हे रास्त होतं कारण लहानपणापासून ते बिंबवलं गेलेलं की तुम्ही सॅनिटरी नॅपकिन इकडे तिकडे टाकलं आणि सापाने पाहिलं तर लेकरं होत नाहीत. मुळात लेकरं होण्याचा आणि सापाने सॅनिटरी नॅपकिनला पाहण्याचा काही संबंध नाही हे तुम्ही आणि आम्ही 7वीच्या पुस्तकापासून जाणतोच आहोत. मग तरी सुद्धा ते आपण आत्मसात का करतो? असे एक ना अनेक गैरसमजाच्या विळखामध्ये ही मासिक पाळे कुठेतरी अडखळत जाते म्हणून या महिला खेळाडूंना सुद्धा मैदानावरती परफॉर्मन्स करताना अडचणी येतात. जसं अनेक महिलांचा या मासिक पाळीमुळे परफॉर्मन्स करताना अडसर ठरलेलं तसं अनेक महिला मासिक पाळीच्या दरम्यान स्पर्धाही जिंकलेल्या आहेत. ही गोष्ट तितकी गौरवाची आहे. मी तर म्हणतो तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान तुमचं रुटीन जे काही वर्क आहे ते वेळोवेळी तुम्ही करू शकता. आता हे गैरसमज कसं थांबवणं आणि मानसिक स्वास्थ्य कसं सुधारवणं याला सगळ्यात सोपा उत्तर म्हणजे डू इट, करून पहा. आता एक छोटस उदाहरण देतो. याचा नेमका कसा परिणाम होतो म्हणजे आपण जे विचार करतो त्याचा आपल्या टेंडन्सी वरती कसा परिणाम होतो. समजा माझं लग्न झालेलं आहे, मी व्यवस्थित नोकरी करतोय, दर महिन्याच्या 1 तारखेला जसं पगार येतो तसं घरी पगार आल्यानंतर ना एका महिन्याच्या पगाराला मी घरी आलो, बायकोला अगदी आनंदात मिठी मारली, दोघही मस्तपैकी शॉपिंगला गेलो, तिला हवं ते सगळं आम्ही आणून दिलं, तिने नवीन साडी घेतली, सोने दागिने सगळे घेतले. अगदी आम्ही प्रवास करून थकल्यामुळे साहजिक घरी आल्यानंतर ना नवऱ्याची एकच इच्छा असते, अगं 1 कप चहा करून दे. ती आत गेली, झटक्यामध्ये आनंदात होती, तिने चहा आणून माझ्याकडे दिला आणि मी सोफ्यावरती टेकून तो चहाचा घोट माझ्या ओठांवरती लावला. असंच काही दिवस गेले, आमचे प्रचंड प्रमाणात महिन्याच्या शेवटी भांडणं झाली. त्या दिवशी माझं पुन्हा पेमेंट झालं. पेमेंट झाल्या झाल्या पुन्हा तिची कुणकुण लागू लागली शॉपिंग साठी वगैरे. पुन्हा एकंदरीत खर्चाचं गणित कुठेतरी जमत नव्हतं म्हणून मलाही प्रचंड राग आला. दोघांमध्ये तू तू मैं झाला आणि चुकून मी न कळत एक कानाखाली तिच्या वाजवली. ती 2 मिनिट शांत झाल्याने मीही पुन्हा माझा सगळं राग विसरण्यासाठी तिला म्हणलं, अगं 1 कप चहा आणून दे. ती पुन्हा किचन मध्ये गेली, चहा घेऊन आली, मी पुन्हा सोफ्यावरती बसून तो चहाचा कप माझ्या ओठांवरती लावला. या दोन्हींमध्ये फरक होता. ती ज्यावेळेस आनंदात होती त्यावेळेस ती आणून दिलेल्या चहाची चव आणि ज्यावेळेस ती रागात होती त्यावेळेस आणून दिलेल्या चहाची चव ही नक्कीच वेगळी होती. मला प्रश्न पडला यार, घरात गॅस स्टोव्ह आहे, भांडे तेच आहेत, साखरी नेहमीप्रमाणे गोडच आहे, चहापत्ती तीच आहे, प्रमाणे तेच आहे, 1 कप दूध, 2 चमचा साखर, थोडी चहापत्ती, उखळवणं, गाळणं आणि देणं, करणारे तीच आहे, पिणारा तोच आहे, तरी सुद्धा सिच्युएशन बदलली, तिची मानसिक तयारी बदलली म्हणून सगळ्या गोष्टी सारख्या असताना सुद्धा त्या चहाच्या चवीमध्ये फरक पडला. प्रत्येकाच्या घरात पडला असेल, करून पहा, पडेलही. विचार करा, एखाद्या चहाच्या कपाभोवती जर आपल्या मानसिक
दृष्टीचा इतका मोठा जर परिणाम होत असेल तर त्याचा आपल्या खेळांवरती किती होणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीतनं जर तुम्हाला बाहेर पडायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचं मानसिक स्वास्थ्य हे अतिशय उत्तम ठेवणं. जितकं तुम्ही मानसिक दृष्ट्या तुम्ही स्वतःला स्ट्रॉंग ठेवाल तितकं तुम्ही क्रीडा विश्वामध्ये नेहमी जिंकत राहाल. अगदी. आणि हा तुमचा जो काही स्पर्धा असणार आहे तो क्रीडाच्या मैदानापेक्षा तुमच्या जीवनाचा, तुमच्या आरोग्याचा, तुमच्या स्वतःशी असणारी स्पर्धा तुम्हाला अगोदर जिंकावी लागेल आणि त्यानंतर ना मैदानातील प्रतिस्पर्धेला तुम्हाला चारी मुंड्या चित करावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही स्वतःच्या मनावरती ताबा मिळवतात त्यावेळेस तुम्ही सहजपणे जगावरती ताबा मिळवू शकता. म्हणून मला तुम्हाला जाता जाता इतकंच सांगायचं आहे की परिस्थिती कुठलीही असली, वेळ कुठलीही असली तरी माणूस मात्र तोच असतो. म्हणून काही जरी झालं, कोणतीही वेळ आली तरी मी स्वतःहून कधीही डगमगणार नाही आणि मासिक पाळीविषयी अनेक गैरसमजांची जी काही लक्तरे आहे ती माझ्या वेशीच्या बाहेर मी टांगून येईन आणि माणूस म्हणूनच जगेन मी, माणूस म्हणून बनेन मी आणि माणूस म्हणून बनवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन. अगदी मग आज असंच या मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त आपण संकल्प करूया की या मासिक पाळीच्या दरम्यान जे काही गैरसमज असतील ते मी कमी करण्याचा प्रयत्न करेन. मी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेईन. क्रीडा क्षेत्रामध्ये वावरताना सुखसुविधांसाठी मी आवाज उठवेन. क्रीडा स्पर्धांचं आयोजन जर कोणी करत असतील किंवा मी आयोजकाच्या भूमिकेमध्ये असेल तर तिथे स्त्रियांसाठी मुबलक प्यायला पाणी, चांगले वॉशरूम, स्वच्छ वॉशरूम, चेंजिंग रूम, स्पेअर मध्ये, स्टोअर मध्ये काही सॅनिटरी नॅपकिन्स किंवा टॅम्पून्स किंवा मेन्स्ट्रुअल कप प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. किंवा स्पर्धेला जाताना मी जसं बाकीच्या म्हणजे पेन किलर घेऊन जाते, मूस घेऊन जाते, माझे काही क्रीम घेऊन जाते, शॉर्ट्स घेऊन जाते, त्याच्याच बरोबर मी ऍटलिस्ट माझ्यासाठी किंवा एखाद्या एक्स्ट्रा माझ्या मैत्रिणीसाठी सॅनिटरी नॅपकिन असेल किंवा एखादा मेन्स्ट्रुअल कप असेल, टॅम्पून असेल माझ्या बागेमध्ये मी बाळगेन. आणि जे काही आयोजक असतील त्यांना अगोदर मी सांगेन. माझ्या क्रीडा शिक्षकाशी, माझ्या क्रीडा प्रशिक्षकासाठी, म्हणजे मोस्टली आपल्या भारतामध्ये किंवा या क्रीडा विश्वामध्ये मोस्टली प्रशिक्षकांची संख्या ही पुरुषांची जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना किंवा आयोजक म्हणून आयोजन करणाऱ्यांची संख्या ही पुरुषांची जास्त आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना मी अगदी निसंकोचपणे बोलेन की सर मला आता सध्या पाळीचा त्रास होतोय, मी 2 तास आराम करून पुन्हा जोमाने प्रॅक्टिस करेन. या गोष्टी तुम्ही आता बोलायला सुरुवात करा. तुमच्या मनात दडलेला मासिक पाळीचा हा शब्द थोडस पुढे येऊन तो ओठांवरती येऊ द्या. ज्यावेळेस तो ओठांवरती येईल, ज्यावेळेस तो समाजामध्ये रुजेल त्यावेळेस नक्कीच तुमचाही सन्मान होईल आणि तिचाही सन्मान होईल. शेवटी जाता जाता तुमच्या काही प्रश्न असतील तर पाहतोय आणि तुमच्या सगळ्यांची रजा घेतोय. तुम्ही सगळेजण जोडलात, अतिशय आनंद झाला. आणि क्रीडा व युवक सेवा संचालनाच्या माध्यमातून धुळे बॉक्सिंग असोसिएशन, सारथी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन व्याख्यानामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी घेतलात. माझ्या काही अनुभवांना तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा याविषयी अधिक माहिती हवी असेल, माझ्या फेसबुक पेजवरती तुम्ही राहुल बिराजदार टाकून पाहू शकता किंवा माझ्या 9673814058 अर्थात 9673814058 या नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करून अगदी तुमचं नाव न सांगताही तुमचा प्रश्न विचारू शकता. किंवा rmsbirazar@gmail.com rmsbirazar@gmail.com यावरती मेल करूनही तुम्ही अनेक गोष्टी करू शकता. आणि या पूर्ण सत्रासाठी आदरणीय मयूर बोरसे सर असतील, भारत सर असतील, ऋषिकेश आमचा मित्र अहिरे, या नेहाताई, या सगळ्यांनी जी काही संधी उपलब्ध करून दिली आणि ज्या ज्या प्रेक्षकांनी, मित्र प्रेक्षकांनी, माझ्या मित्रांनी हा जो काही संवाद सत्र गेले 1 तासापासून तुम्ही ऐकत आहात, तुमच्या सगळ्यांचंही मी खरंच स्वागत करणे माझं कर्तव्य होतं. या सत्राच्या शेवटी करतोय. तुमच्या सगळ्यांचे स्वागत, आभार. आणि सगळे प्रश्न मला वाटतं आता संपत आलेले आहेत. ज्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचेही खूप सारे आभार. या एकंदरीत या काही टेक्निकल इश्यू आले असतील तर क्षमा असावी. आणि पुन्हा संधी मिळेल तर नक्कीच अशाच पद्धतीनं संपर्कात राहूयात.
नेहाताई, मयूर सर, संदीप सर, ऋषिकेश दादा, किशोरजी, राजश्रीताई, माझा साहित्याचा साथी सुरेंद्र, मयूर ठाकरे सर, पवरा दारसिंग सर, गोपाल चव्हाण, अल्पेशा, भूषण, कौशल, विजेंद्र, भूषण दादा, पंकज दादा, अभिषेक आणि प्रियंका ताई, तुम्हा सगळ्यांचे मी खूप सारे आभार मानू शकतो. राजेश सरांचा एक प्रश्न येतोय, मासिक पाळीमध्ये कोणत्याही क्रीडा प्रकारचा सराव नेहमीप्रमाणे करणे कितपत योग्य? ताई मला एकच सांगायचं की तुमचा जो काही आउटफुट आहे, तुमचं जो काही कम्फर्टेबल आहे, तुम्हाला जितकं स्वस्त तितकं तुम्ही नक्की करा. जास्त ताण त्या शरीरावरती देऊ नका. पण माझं वैयक्तिक म्हणणं असं आहे की मासिक पाळीच्या दरम्यान अगदी तुमचं जिमला जाण्यापासून आणि जो काही रोजचा तुमचा डेली रुटीन आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे पुरेसा आराम आणि सकस आहार. या दोन्ही गोष्टी जर तुम्ही संतुलित म्हणजे व्यवस्थित बॅलन्स करू शकलात तर नक्कीच या सगळ्या गोष्टीतनं तुम्ही व्यवस्थितपणे चालू ठेवू शकता. त्याचा काही परिणाम होणार नाही. अनिल पवार सर असतील, या सगळ्यांचंही विशेष करून आभार. ऋषिकेशचा एक प्रश्न आलेला आहे, महिलांनी किंवा किमान खेळाडू महिलांनी या विषयासाठी फ्री कसे वागता येईल व इतरांशी चर्चा कशा करता येईल? मी मगाशी सांगितले की मित्रत्वाच्या भीमूने फ्री न वागावं आणि कुठल्याही पुरुषांनी ज्यावेळेस तुमच्याला एखादी महिला याविषयी तुमच्याशी बोलते त्यावेळेस तिचा तो विश्वास तुम्ही संपादन करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमच्या कृतीतून तुमच्या आधारातून तिला हा विश्वास मिळतो त्यावेळेस ती नक्की तुमच्याशी मुक्तपणे अगदी फ्रीली फ्रँकली व्यक्त होते. कारण अनेक लेखांमध्ये वाचले आहे की राजश्रीताई म्हणतात, कारण अनेक लेखांमध्ये वाचले आहे की मासिक पाळीमध्ये विश्रांती घ्यावी, अतिव्यायाम करू नये, जास्त शारीरिक कष्टाची कामे करू नये, आणखी बरेच काही. तर तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. तरीही ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणलं की तुमचं आरोग्य म्हणजे तुम्ही संतुलित आहार आणि आराम जर व्यवस्थित करत असाल आणि तुम्हाला झेपेल तेवढं तुम्ही नक्की सगळ्या गोष्टी करू शकता. स्वतःला जास्त त्रास होईल म्हणजे प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगवेगळी आहे, त्यामुळं त्याच्या अनुषंगाने तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. मासिक पाळीमुळे तुम्ही सराव करू शकणार नाही ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. तुम्ही तो सराव करू शकता. मयूर सर धन्यवाद. पंकज सरांचं एक म्हणणं येतंय की सर आमचे जुडे कराटे गेम खूप हार्ड आहे, हे गेम खेळायची की नाही? पंकज दादा मला तुम्हाला सांगायला आवडेल की खेळवायला काही हरकत नाही, पण ते खेळवण्या अगोदर जे काही स्पर्धक आहेत ते अगोदर कम्फर्टेबल आहेत का एकदा विचारून घ्यावं. ते जर ओके असतील तर स्पर्धा खेळायला काही हरकत नाही. म्हणजे जसं मी सांगितले त्यांचं जर मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही जर बॅलन्स असतील दे कॅन प्ले अँड दे कॅन विन ऑल्सो. प्रियंका ताई धन्यवाद. आमचे मित्र अनिल सरांचेही धन्यवाद. नेहाताई धन्यवाद. पंकज दादा आपल्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे आणि मी सगळ्या प्रश्नांची उत्तरे शेवटी द्यावी म्हणून थांबलेलो, विलंब झाला त्याबद्दल क्षमा असावी. नेहाताई धन्यवाद. मयूर सर धन्यवाद. गणेश दादांचा एक प्रश्न येतोय, आपल्या देशामध्ये महिलांना मासिक पाळी आली की देवाची पूजा करू नये, कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला शिवू नये, घरच्या एक कोपऱ्यात पडून राहणे, असं जे गैरसमज आहेत याच प्रकारचे गैरसमज जे विकसित देश आहेत तिथे गैरसमज किंवा परिस्थिती आढळली का? गणेश दादा मला तुम्हाला सांगायला आवडेल, जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की जिथं जिथं मासिक पाळी आहे तिथं तिथं गैरसमज आहेत. जसं आपल्याकडे धार्मिक पगडा जास्त असल्यामुळे तुम्हाला देवधर्माच्या गोष्टी तुम्ही कुठेतरी जोडलेल्या आहात, पण मला तुम्हाला सांगायला आवडेल की जेवढ्या गोष्टी तिला घरातून मानसिकांवरती तिला निगेटिव्हिटी पोहोचते तितकं तिला कशातून मिळत नाही. आणि जसं आपल्याकडे देवपूजा करू नये किंवा एका कोपऱ्यात बसून राहावं असं अंधश्रद्धा भारतामध्ये आहेत, तसं जर तुम्ही अफगाणिस्तानच्या देशांकडे पाहायला गेलं तर तिकडची महिला 5 दिवस आंघोळ करत नाहीत. जपानमध्ये सुशी नावाचा फेमस फिश फूड आहे, त्या 5 दिवसांमध्ये जर तिने ते जर पकवलं तर ते व्यवस्थित पकलं जात नाही असं त्यांच्याकडे म्हणलं जातं. जसं की आपल्याकडे लिंब लोणचं पापड हे केले जात नाही त्या 5 दिवसांमध्ये, तसं तिकडे सुशी नावाचा जो काही पदार्थ आहे तो तिकडे बनवला जात नाही. इस्रायल सारख्या देशांमध्ये तर मग फुलांना पाणी घालणं, झाडांना पाणी घालणं हे कुठेतरी अपवित्र मानलं जातं. काही देशांमध्ये मासिक पाळी आल्यानंतर तिला चापट ओढली जाते, कारण त्यांचं म्हणणं असं आहे की
की त्याच्यामुळे तुमची सुंदरता खुलून येते. काही देशांमध्ये असं आहे की तुम्ही डोक्यांवरती आंघोळ करू नये, त्यानंतर जर तुम्ही तसं केलं तर तुमचा रक्तप्रवाह जास्त असतो. असे अनेक देशांमध्ये गैरसमज आहेत. अगदी म्हणजे मी म्हणलो ना की तुम्हाला भारतात नाही तर भारताच्या बाहेरही गैरसमज आहेत. अगदी जपान सारख्या विकसित देशांमध्ये सुद्धा हे गैरसमज आढळतात आणि हे सगळे गैरसमज आपण कमी करू शकतो. प्रियंका त्याचा प्रश्न आहे की आपण जुडो कराटे खेळू शकतो का? ते खेळू शकता, काही हरकत नाही. हा, पण ते करताना तुमच्या फिजिशियनशी योग्य तुम्ही सल्ला घ्या. ऋषिकेश दादा धन्यवाद. हो मयूर दादा, या सगळ्या गोष्टींसाठी मानसिक तयारीची खूप गरज आहे. जितके महिला या मानसिक दृष्ट्या स्ट्रॉंग राहतील तितकंच त्या अतिशय योग्यरित्या या सगळ्या गोष्टी वाहून घेऊन जातील. चला, आपली वेळ सुद्धा संपत आलेली आहे. पाहता पाहता 1 तास 6 मिनिट झालेले आहेत. मलाही तुमच्या सगळ्यांशी संवाद साधून खूप छान वाटलं. जे जे या सत्राशी जोडलेले आहेत अगदी त्या सगळ्यांचे मी विशेष असे आभार मानतो आणि तुम्हा सगळ्यांना जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाच्या शुभेच्छाही देतो. स्वच्छ राहा, निरोगी राहा आणि नक्कीच एकमेकांसोबत काम करूया. तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा याविषयी जर अधिक जाणून घ्यायचं असेल, खरं तर विषय खूप मोठा आहे, बोलेल तितकं खूप कमी आहे, तरी मी माझ्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. जे काही अनुभवातून आलं, जे तुमच्या समोर मांडत गेलं, ते तुम्ही ऐकून घेतलात, संवादाला प्रतिसाद दिलात. या सगळ्या गोष्टींसाठी मी तुमचं ऋण व्यक्त करतो. एकमेकांना सहाय्य करूया आणि अवघं विश्व प्रकाशमय करण्याचा आपण वसा आज घेऊया आणि जिथं जिथं मासिक पाळीविषयी गैरसमज आहेत त्या सगळ्या गोष्टी आजपासून आपण जसं रोखता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करू आणि या महिलांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण त्यांच्या आशेचे आणि प्रेरणेचे पंख बनून त्यांना साथ देऊयात. अशी आज एकमेकांनी आपल्या सोबतची मैत्रीण असेल, गर्लफ्रेंड असेल, पत्नी असेल, ताई असेल, आई असेल, तिला या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विश्वास द्या आणि तुम्ही लढा, फक्त आम्ही तुमच्या सोबत आहोत. थँक्यू सो मच फॉर द काइंड लिसनिंग अँड सपोर्ट. टेक केअर. हॅव अ